तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्याल लॉगवरती पुन्हा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनपूर्वक स्वागत करतो. आणि मित्रांनो, आता गावाकडे काय चालू आहे सध्या बघतोय. माझे कपडे कसे आहेत आणि मी कपड्याने माखलेले लाल लाल कपडे झालेत. कारण लाल लाल कपडे झालेत याचा अर्थ काय समजून जायचं तुम्ही, की गावाकडे अगदी सगळी घरांची किंवा शेतीची कामं आटपली आहेत, परंतु आता मातीमध्ये पुन्हा त्या घरांची कामं, सिव्हिल वर्क, कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे. आणि त्यामुळे माझे हे कपडे असे आहेत. आणि सध्या कारण आपलं हे वर्किंगच आहे, आपण त्यामध्ये काम केलं नाही तर आपलं पोट भरणार नाही. तर मित्रांनो, बऱ्यापैकी आता थंडीसुद्धा हळूहळू चालू झालेली आहे आणि या थंडीतून काम करण्यासाठी खूप बरं वाटतं. कारण का चिऱ्याचं किंवा वजनाचं काम करण्यासाठी, वाहतूक वगैरे करण्यासाठी या थंडीच्या वेळेसच ही कामं होतात. कारण थंडी असल्यामुळे ऊन कोवळं लागतं आणि ऊन कोवळं लागलं की हवा सुटते. हवा सुटल्यामुळे काय करतं की शरीराला गारवा राहतो आणि एक काम करण्याची आगळीवेगळी ऊर्जाच असते, एक वेगळीच मजा असते. आणि म्हणून ही गावाकडे कामं चालू झाली. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला या चॅनलवरती येणारी व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ जर बघायची असेल तर मात्र बेल आयकॉन बटन दाबून ऑल करायचं, जेणेकरून ह्या संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. तर आता आपण जाऊया थेट आमच्या इथे घरकुलमधून काम चालू आहे त्या घरकुलच्या घराकडे. घराची रचना अगदी साध्या पद्धतीत केलेली आहे, अगदी सिंपल गावच्या पद्धतीमध्ये, काय मोठा डिझाईन वर्क केलेलं नाही, पण छोटंसं काम आहे ते नक्कीच आपण पाहूया. तर घराचा पाया लावून झालेला आणि या घराच्या पायावरतून नंतर पावसात पाया लावलेला. इकडे काम चालू आहे. हा खालच्या बाजूचा पूर्वेचा कोपरा आहे आणि ही आत्ता जवळजवळ मांडावरती लेवल झालेली आहे. ही बघ, इकडे खिडकी आहे समोर, विंडो, ही एक विंडो, मोठी विंडो आहे हवा पास होण्याकरता, व्हेंटिलेशन होण्याकरता. हा समोरचा मेन दरवाजा आहे, प्रमुख दरवाजा. आणि ह्याच्या बाजूला बरोबर वरच्या बाजूला, वरच्या अंगाला इकडे ओपन जागा आहे, कारण इकडे कठडा येणार आहे बसण्यासाठी. आणि हा एक समोर मोठी खिडकी दिसते ना, तो बेडरूम आहे. इकडे वर पावसाचं प्रमाण काय जास्त असल्यामुळे एक सजा काढला जातो. इथे अजून लोड बेरिंग देण्याचं काम पुढे द्यायचे. लोड बेरिंग माळ्यासाठी डबलचं घर आहे आणि त्या पाठीकडे दिसतंय ते अजून काम चालू आहे, म्हणजे काम अजून पेंडिंग आहे, होणार आहे काम. तर आत्ता आतमध्ये शिरूया आपण. प्रथम हा आपल्याला शिरल्याच्या नंतर आपला हा जो वरांडा आहे, या वरांड्यातून शिरल्याच्या नंतर प्रथम हा लागतो तो हॉल. कारण गावाकडची ही एक सिस्टमच आहे, प्रथम वरांड्यातून शिरल्या हॉल. आणि ह्या हॉलला पण मोठी खिडकी आहे, 4x6ची मोठी खिडकी अशी ठेवलेली आहे, जेणेकरून व्हेंटिलेशन. इथे कोपऱ्यात काहीतरी छोटंसं देवरूम वगैरे तयार होईलच. याची पण जवळजवळ लेवल झालेली आहे. आणि इथे आहे हे बघा, हा एक जिन्यासाठी कोपरा ठेवलेला आहे. इथून वरती जिना मालावरती जाईल, एक लोखंडी जिना, म्हणजे सजा आपल्या स्टीलचा जिना. आणि हा जवळजवळ 12x10चा बेडरूम आहे, मोठा बेड. याला 2 खिडक्या आहेत, विंडो आहेत, मी मगाशी दाखवली विंडो. अशा प्रकारे याची रचना केलेली आहे, हे बघा. आणि ह्या 12x10चा बेडरूम मोठा बेडरूम आहे, आणि जेणेकरून आतमध्ये बेड किंवा कपाट विपाट आतमध्ये राहू शकतो. तर हे इकडे बेड आणि हॉल झाला. इथून आपल्याला बरोबर बाहेर पडल्याच्या नंतर जरा थोडं आपण इकडे वळलो की हा किचनचा टप्पा असेल. आणि ह्या किचनच्या टप्प्याला 2 खिडक्या, एक छोटी खिडकी ठेवली, एक मोठी खिडकी ठेवली आहे. कारण मोठ्या खिडकीतूनच्या बाजूने सूर्यप्रकाश हा दोन्ही बाजूने येणार आहे. थोडासा हलका पूर्वेचा भाग असल्यामुळे, कारण आग्नेय कोपरा आहे हा. आणि आग्नेय कोपऱ्याच्या बरोबर डाव्या हाताला आपण उभा राहिल्याच्यानंतर डाव्या हाताला ही एक छोटी खिडकी ठेवलेली आहे, 3x3ची. आणि ही मोठी 4x3ची एक खिडकी ठेवलेली आहे, मोठी खिडकी. अगदी मोठी खिडकी ठेवल्याने कारण का हवा पास होते. आणि ते बरोबर ह्याच्या बाजूला बाहेर पडायला एक दरवाजा आहे, परंतु बाहेर पडण्यापूर्वी अगदी स्नान, आंघोळीसाठी मोठं बाथरूम केलेलं आहे बघा. या बाथरूमला सुद्धा मस्त जागा ठेवलेली आहे, कारण का जेणेकरून आतमध्ये बाळल्या वगैरे सगळं राहील. आणि हा इथे बाहेर पडायला दरवाजा. इकडे एक चुलीसाठी मागे पडवी येणार आहे, ही शिवण तोडून. आणि इथे बसणार आहे ते संडासचं, म्हणजे वॉशरूम म्हणून असणार आहे. तर अशा प्रकारे आपण आत्ता घराची रचना केलेली आहे. काम चालू आहे, अजून प्रोसेसमध्ये आहे, वर्किंग. इकडे कामातली आपली माणसं सुद्धा काय सगळे न्यान वस्तूची करतायत, हे बघा. अगदी सिमेंट वगैरे, कारण ही मेहनतीचं हार्डवर्क आहे थोडं. उन्हातानातून काम करत असतो, कारण एखादा दगड आहे, हत्यारं आहे, ते हत्यारं काय होतून एखादा काम करताना पाया बेला लागतो आणि खूप रिस्की काम असतं. म्हणून याचे जरा आपण काय
की मजूरकर वगैरे असतात त्यांना वेळेवर पैसे जाणं, वेळेवरती अगदी कामाला आल्यानंतर वेळेत मजुरी गेली तर काम काढणारा सुद्धा काम करी काय गडी माणूस आपला खुश असतो. तिकडे चिरे बघा, हे मोठे चिरे 14x9 आणि उंची 7, दाटी 7 असते. अशा प्रकारचा चिरा आहे. चिरा तोडण्यासाठी सुद्धा किती कडक आहे बघा तो जागा या चिरा. हा बघा अगदी फरशीने तोडला जातो, लोखंडी फरशीने. पूर्वी पिकिंदर वगैरे असायचे ती पद्धत, कारण चिरे तासायला लागायचे पूर्वी. आता काय सगळं 6 पटी अगदी मशीन कट होऊन येतो. हे बघा, तर 2 हाताने जसं काय आपण कुऱ्हाडीने फाटी पडतो ना तसं हा फाटे पडला होता. हे बघा 2 भाग झाले ना बरोबर. सावकाश फुटला, सावकाश. हा बघा, कधी कधी दोरा असल्यामुळे काय तो पटकन गेला. हे बघा, तर अशा प्रकारे ह्या चिऱ्याला तोडावं लागतं, कारण सांदमोड करण्यासाठी, सांदा चुकवण्यासाठी हे चिरे तोडून अर्धे कुठे लागतात ते घ्यावे लागतात. तर आत्ता आपण माल वगैरे सगळं तयार केलेलं. आता बांधकाम सुद्धा चालू करू. पाणी वरती मारतोय आमचा कारागीर. हा बघा, कारागीरचं वरती पाणी मारण्याचं काम चालू आहे, कारण वरती बांधकाम करायचं आहे ना. आणि बांधकाम करायचं असल्यामुळे काय थोडंसं भिजवावं लागतं. माल सुद्धा चांगला पकडला जातो, खेचला जातो. आता पूर्ण पाणी मारून अजून अपूर्ण लाईन आहे ना, पुढे पूर्ण लेवल करायचे आणि याच्यावरती पूर्ण डबल माल असणार आहे. तर अशा प्रकारे आपण घराचं आता काम चालू केलेलं आहे. तर मित्रांनो, असे घराची ही कामं चालू झालेली आहेत आपल्याकडे गावाकडे. पुन्हा थंडीचे दिवस असल्यामुळे काय थंडीच्या दिवसातच काम करण्याची मजा, कारण ऊन हे कोवळं असतं आणि म्हणूनच आपल्याला काम करण्याचा जो जोश आहे किंवा जे उन्हातून काम करण्याला शक्य होत नाही, म्हणून आपण या थंडीच्या वेळेत बांधकामं जास्तीत जास्त उभा करतो. आणि त्याच वेळी बांधकामं उभा करण्याची मजाच वेगळी असते, कारण थंडी असल्यामुळे काय होतंय की काम करण्याची ताकद किंवा ऊर्जा ही जास्त असते. आणि तुम्हाला माहिती आहे की त्यावेळी आपल्याला भूक सुद्धा चांगली लागते, अन्न चांगलं जातं, पचन होतं आणि म्हणूनच हे हार्डकाम सुद्धा बऱ्यापैकी होत असतं. एकदा उन्ह वाढली, शिमगा आपला झाला, उत्सव संपला की उन्हाची झळ अगदी अंगाला पोचत असते आणि म्हणून ही कामं आत्ता करावी लागतात. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं काम चालू आहे वर्क प्रोसेसमध्ये. एकदा घरं पूर्ण झाली की नक्कीच आपण पुन्हा एकदा तुमच्यासमोर नक्कीच व्हिडिओ घेणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ आपण तुम्हाला पाठवतो, तर नक्की बघायचा आवडीने. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.